तलाशी चल रही है, डोमेस्टिक वायलेंस का केस किया हुआ है तुम दोनों में, यहाँ पे नंगे पड़े हुए हो। आजा बेटा आजा, पुलिस बाहर है, पुलिस बाहर है। आओ, बेटी को छोड़ के आई है मैं सहेली क्या? सही है, आओ। डोमेस्टिक वायलेंस का केस है पति के ऊपर, यहाँ पे अय्याशी चल रही है होटल के कमरे के अंदर, आरजू होटल। तुम क्या सोच रहे थे बच जाएगी? आ बेटा, मादर चौथ तू भी आजा आजा, तुझे पैसे चाहिए? आजा आजा आजा, आ वो थोड़ी के पुलिस बुलाओ, आजा आजा। हो गया तेरा खेल खत्म, तेरे रिश्तेदारों पे, सब पे, होटल पे। आगे मुझे आगे बाथरूम में जाती है, जा जा जा। नहीं भाग चुका ना। चल आजा, बाहर आ जाओ, दोनों आ जाओ। पुलिस आ रही है, पुलिस आ रही है। और इसके रजिस्टर के रिकॉर्ड दिखाओ, दोनों के रजिस्टर के रिकॉर्ड। आ जाओ बेटा, आ जाओ बाहर। दोनों अय्याशी करते हुए पकड़े गए होटल के अंदर। मजे तो बहुत ले लिए है ना। आओ आजा आजा आजा, आओ आजा हीरोइन, आजा, तेरी भी है, दिखा दे थोड़ा, दिखा। ये देखो दोनों पकड़े गए हैं होटल के अंदर अय्याशी करते हुए बिना कपड़ों के। सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आणि या व्हिडिओमध्ये एक महिला एका व्यक्तीसोबत एका लॉजच्या रूममध्ये दिसतीये आणि व्हिडिओ शूटिंग करणारा पुरुष त्या महिलेचा नवरा असल्याचं सांगतोय आणि तो तिला जाब विचारतोय की तू या ठिकाणी काय करत आहेस? आता या ठिकाणी पोलीस येणार आहेत, तुला पकडणार आहेस, तू असे कारण दिलेले आहेस, माझ्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहेस, असं त्या व्हिडिओमध्ये तो पुरुष सांगतोय आणि त्या महिलेचं, त्या पुरुषाचं व्हिडिओ शूटिंग करतोय। हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे आणि राज्यभर, देशभर याच व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे। पण मात्र नेमका हा व्हिडिओ कुठला आहे, काय आहे, हे संपूर्ण प्रकरण काय आहे, हेच आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचंय। पण जर तुम्ही अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता हे जे संपूर्ण घडलेलं प्रकरण आहे ते आहे उत्तर प्रदेशातील न्यू आग्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेलं संपूर्ण प्रकरण आहे। या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं आहे। काही वर्षांपहिले दोघा जणांचं लग्न झालं होतं, दोघा जणांचा सुखी संसार सुरू झाला होता आणि यांच्या सुखी संसारामध्ये त्यांना एक मुलगी सुद्धा झाली होती। पण मात्र लग्न झाल्यानंतर त्या बायकोचं आणि नवऱ्याचं जमतच नव्हतं, कारण की ती जी बायको आहे ती फोनवर मोठ्या प्रमाणात बोलत होती, तासनतास मोबाईलवरच वेळ घालवत होती आणि रात्री चॅटिंग सुद्धा करायची, मेसेज सुद्धा करायची। नवरा म्हणला मोबाईल ठेवून दे, एवढा वेळ काय बघते, तेव्हा नवऱ्यालाच ती भांडायची। मग ती नेमकं मोबाईलवर एवढा वेळ काय करते, काय नाही, म्हणून नवरा जेव्हा तिला विचारायचा तेव्हा ती नवऱ्यालाच भांडायची की माझा मोबाईल कशाला मागता, तुमचा मोबाईल मी मागते का, तुमच्या मोबाईलमध्ये काय आहे बघते का, मग तुम्ही माझा मोबाईल कशाला मागता। अशा पद्धतीनं दोघा जणांमध्ये वादविवाद व्हायला सुरुवात झाली। मग वाद एवढा वाढला की यांना आता एकमेकांशिवाय राहवत नव्हतं, म्हणजे आता यांना एकमेकांशी सोबत राहू वाटत नव्हतं, म्हणून यांनी काय केलं, एकमेकांसोबत वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आणि त्या महिलेनं नवऱ्याच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराची केस पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली। आता पोलीस ठाण्यामध्ये त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर तरी सुद्धा ती त्याच्यासोबतच काही दिवस राहत होती, पण नवऱ्याला बायकोवर पूर्ण संशय होता की हिचं बाहेर काहीतरी लफडं चालू आहे, ही नक्कीच कोणातरी दुसऱ्या व्यक्तीसोबत काहीतरी करत आहे, असा नवऱ्याला तिच्यावर संशय होता। पण मात्र तिला विचारायला जावं तर ती बोलू देत नव्हती। मग नवऱ्यानं काय केलं, तिचा पाठलाग पिछा करायला सुरुवात केली। ती आज ना उद्या आपल्याला सापडल असं तर नवरा वाटच पाहत होता। एक दिवस जेव्हा ती बायको घरी सांगून गेली की मी मैत्रिणीकडे जात आहे आणि कोणी संशय घेईल म्हणून सोबत पोरीला सुद्धा नेत आहे, मग तिनं स्वतःच्या पोरीला मैत्रिणीकडे जाते म्हणून असं सांगून गेली आणि मैत्रिणीच्या घरी सुद्धा गेली। काही वेळ मैत्रिणीची गप्पा मारल्यानंतर मैत्रिणीला म्हणली की ही पोरगी तुझ्याकडं काही वेळ राहू दे, मी आता माझं काम आटपून येते, असं म्हणून निघून गेली आणि थेट न्यू आग्रा परिसरामधल्या एका लॉजवर पोहोचली। आता हे सगळा प्रकार तिचा नवरा बघत होता, कारण की तो तिच्यावर पाळतच ठेवून होता, लक्षच ठेवून होता की ही नेमकं कुठं जाते आणि काय करते। जशी ती लॉजमध्ये पोहोचली, रूमच्या आतमध्ये गेली
दरवाजा लावला तसा नवरा त्या ठिकाणी पोहोचला आणि पोहोचल्यानंतर त्यानं दार वाजवलं. हॉटेलचे स्टाफ त्या ठिकाणी बोलवले, दार उघडावं लावलं आणि आतमध्ये पाहिलं तर त्याची बायको एका दुसऱ्याच व्यक्तीसोबत अशा अवस्थेमध्ये होती, जे त्यानं व्हिडिओ शूट केला आहे त्यामध्ये दिसत आहे. मग त्यानं बायकोला, त्या प्रियकराला त्या ठिकाणाहून बाहेर काढलं. त्या ठिकाणी बराच गोंधळ झाला. आजूबाजूचे लोक सुद्धा बघण्यासाठी मोठी गर्दी त्या ठिकाणी निर्माण झाली आणि घटनास्थळी तात्काळ त्या ठिकाणी एका व्यक्तीनं, हॉटेलच्या व्यक्तीनं जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये फोन केला. घटनास्थळी पोलीस आले. पोलिसांनी त्या नवरा बायकोच्या जोडप्याला आणि त्या प्रियकराला, तिघा जणांना सुद्धा पोलीस ठाण्यामध्ये दिलं. त्यांचं समुपदेशन केलं. तिन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि तिन्ही बाजून ऐकून घेतल्यानंतर हे प्रकरण त्या ठिकाणी मिटवलं. पण मात्र कोणीही कोणाच्या विरोधात लेखी तक्रार दिली नाही असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. कारण की नवरा बायकोच्या भांडणामध्ये अगोदरच कौटुंबिक हिंसाचाराची केस सुरू आहे असं पोलिसांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पण मात्र ज्या पद्धतीने हे सगळं प्रकरण सोशल मीडियाच्या माध्यमातून बाहेर आलंय त्याची सगळीकडं एकच चर्चा सुरू आहे. आता हे जे प्रकरण असं घडलंय हे सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय. विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय. एकीकडे ही महिला लॉजवर सापडलेली आहे तर दुसरीकडं पुरुष सुद्धा लॉजवर सापडलेला आहे. त्याच्या बायकोनं तर त्याला मारत मारत लॉजच्या बाहेर आणलेला आहे असा सुद्धा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. त्याच्यामुळं पुरुष काय, महिला काय असं प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय. लोकांची मानसिकता नेमकी का बदलत चालली आहे? जे सुखी संसार पहिले 7-7 जन्म हाच नवरा मिळावा, हाच बायको मिळावी असा विचार करून संसार करत होते, ती नाती आता एवढ्या लवकर का तुटतायत? नवरा बायकोचं नेमकं का जमत नाहीये? तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्यास सुद्धा आवाहन करत असतो.